नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नेगेटिव्ह कंपोनेंट्सचा कॉम्बिनेशन ऑफ बिग फ्रेंड अँड स्मॉल फ्रेंड्सचा -6 चा फॉर्म्युला। या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी -9, -8, -7 चे पूर्ण फॉर्म्युले डीप मध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत। नक्कीच तुम्हाला ते पूर्ण फॉर्म्युले समजले असतील, तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस सुद्धा केली असेल। जर तुम्हाला अबॅकस शिकायचं असेल घरी बसून तर प्लीज प्रॅक्टिस करा, घरी बसून शिका। अबॅकस घरी बसूनही शिकता येतं, ओके। आणि पूर्णपणे मी शिकवण्याचा प्रयत्नही करत आहे। आय होप तुम्हाला कुठेही असे व्हिडिओज मिळणार नाही अबॅकसशी रिलेटेड। आजच्या व्हिडिओमध्ये -6 चा फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचे लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील, ओके। चला तर मग आजचा फॉर्म्युला हा शेवटचा फॉर्म्युला आहे, कॉम्बिनेशन नेगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युलाचा शेवटचा फॉर्म्युला आहे। तर शिकूया आजचा आपण फॉर्म्युला। नक्की आधीचे सुद्धा फॉर्म्युल्याची सगळी प्रॅक्टिस करा तुम्ही। फर्स्ट मी इथे जो घेतलेला आहे इथं 11 - 6 = 5 फिंगर्सवर डायरेक्टली करू शकतो, खूप सोपं आहे। पण अबॅकस टूलवर करणं यासाठी महत्त्वाचं आहे समजून घेणं। कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा 11 - 6 = 5 येतात। आता जर का बीट्स अवेलेबल नसतील आपल्याकडे, बीट्स कोणतेही अवेलेबल नसतील, बिग फ्रेंड साठी यूज करता येतात तसे नसतील अवेलेबल, त्यावेळेस आपल्याला हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे। ऍक्च्युअली हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला हा आहे, ओके। तो कॉम्बिनेशन फॉर्म्युला पूर्णपणे तुम्हाला समजलं तर तुम्ही स्पीड मध्ये करू शकता -11 + 5। आता हे -11 + 5 कसे आले बघा, लेफ्ट हँड साइडला समजा -6 करायचे असतील तर 11 - 6 = 5 हा जो इक्वेशन आहे याच्यामध्ये -6 जे आहे हे तसेच्या तसे ठेवले आपण, आणि या 11 ला जर का मी राईट हँड साइडला शिफ्ट केलं तर हे आधी होती प्लसची साइन, इथे आल्यावर होईल मायनसची साइन, बरोबर। म्हणजे हे 11 प्लस मध्ये होते ते मायनस मध्ये कन्वर्ट होतील। तर मायनस मध्ये कन्वर्ट झाल्यावर 5 - 11 येतील -6, कारण बिगर नंबर 11 आहे त्याची साइन तिथे येईल। तेच इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहे। आता समजा 11 नसतील आणि वेगळ्या अजूनही बिट्स असतील, म्हणजे 14 असतील, 15 असतील, काही असेल, त्यावेळेस आपल्याला हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे। आता बघा -6 = -10 + 5 - 1 -10 + 5 - 1 करणार। आता -6 मध्ये -10 का केले, -10 + 5 आपण केले म्हणजे इथे मायनस किती होतील, 5 होतील। आपल्याला करायचे किती आहेत, -6 करायचे, त्यामुळे पुन्हा 1 सुद्धा मायनस केला जातो, ओके। पॉझिटिव्ह कंपोनेंट्स कॉम्बिनेशन फॉर्म्युला, नेगेटिव्ह कंपोनेंट कॉम्बिनेशन फॉर्म्युला दोन्हीही सेम आहेत। महत्वाचं काय आहे, तिथे सगळे साइन्स चेंज होतात, त्यामुळे ते वेगळे होतात, ओके। म्हणजे पॉझिटिव्ह कंपोनेंट मध्ये आपल्याला +10 करायचे असतात, -5 करायचे असतात, आणि नेगेटिव्ह कंपोनेंट मध्ये आपल्याला -10 आणि +5 करायचं असतं, ओके। तुम्हाला पूर्णपणे हे स्टेप बाय स्टेप मी शिकवत आहे। पूर्णपणे जर शिकायचंच असेल तर सगळे व्हिडिओज पहा सुरुवातीपासून। मी चॅनलचे प्रत्येक व्हिडिओला नंबर सुद्धा टाकलेले आहे, क्लास 1 क्लास 2 अशा पद्धतीने। आतापर्यंतचे मिनिमम 40 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत अबॅकस लेवल 1 चे, आणि आता आपला अबॅकस लेवल 2 स्टार्ट आहे। अशा प्रकारे पूर्ण अबॅकस मी तुम्हाला शिकवणार आहे। तर खरं शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता चला हे सगळे फॉर्म्युला, हा जो कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे तो टूलवर कशा पद्धतीने यूज होतो वेगवेगळ्या क्वेश्चनच्या वेळेस ते आपण शिकूया। फर्स्ट क्वेश्चन मी घेतलेला आहे 2 + 4 + 5 - 6। देन आता इथे बघा फर्स्ट मी घेतले 2, ओके। नेक्स्ट आहे +4। आता +4 साठी इथे स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल, +5 - 1। नेक्स्ट इज +5, +5 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल, +10 - 5। नेक्स्ट इज -6, आता -6 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर इथे काय येणार, -10 + 5 - 1, ओके। समजलं? तर हा आपला आन्सर येतो 5 आहे की नाही। सोपं हे, महत्वाचं आहे समजून घेणं। आधी हा फॉर्म्युले पूर्ण समजून घेतले तर तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 8 - 6 + 7। देन मी फर्स्ट हे घेतले 3। आता +8 करायचे, तर +8 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला +10 - 2। नेक्स्ट इज -6। आता बघा इथे ऑलरेडी 11 आहेत,
हा, तर इथे 11 असेल तर आपण त्या पद्धतीने करू शकतो. डायरेक्टली आपण -11 + 5 असंही करू शकतो, किंवा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केलं तरी आन्सर तेच येतं. वेगळं काय आन्सर येणार नाही. महत्वाचं आहे तुम्ही पूर्णपणे समजून घेणार. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +7. तर +7 साठी इथं फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह कॉम्पोनंटचा, +10 - 5 + 2. आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये सगळे वेगवेगळे फॉर्म्युला मी यूज केलेले आहेत, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. स्किप केला तर नाही करून येणार. आपला आन्सर येईल 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 9 - 6 + 3. तर फर्स्ट मी घेतले 4. आता +9 करायचंय. +9 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला +10 - 1. नेक्स्ट इज -6. -6 साठी आजचा फॉर्म्युला यूज करणार. आता इथं -11 + 5 नाही करू शकत आपण, कारण इथं डायरेक्टली करायला गेलो तर चुकू शकतो. त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन पूर्ण यूज करणार. तर -10 + 5 -1. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +3. +3 साठी इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 7. हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे. आपला आन्सर येतं 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 9 - 6 + 5. देन फर्स्ट हे घेतले 2. +9 साठी फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट इज -6. -6 साठी फॉर्म्युला -10 + 5 -1. ओके, नेक्स्ट इज +5. पुन्हा +5 तर +10 - 5. आपला आन्सर येतं 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 5 + 4 + 6. देन फर्स्ट हे मी घेतले 2. ओके, +5 इथे डायरेक्टली +5 करणार. नेक्स्ट इज +4. +4 साठी फॉर्म्युला आहे +10 - 6. हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट इज +6. आता +6 साठी इथं काहीच फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत. आपण डायरेक्टली +6 करू शकतो. आपला आन्सर येईल 17. बघा, महत्वाचं काय आहे, कुठे कोणता फॉर्म्युला यूज करणार किंवा कोणता फॉर्म्युला यूज होणारच नसेल कोणत्याही क्वेश्चन मध्ये, तर त्यावेळेस यूज करायचं नाही. जर का बीट्स अवेलेबल असतील तर डायरेक्टली आपण जे पण नंबर्स आहेत ते ऍड किंवा लेस करू शकतो. ज्या वेळेस आपल्याला ऍड लेस करता येत नाही, बीट्स अवेलेबल नसतील डायरेक्टली करायला, त्यावेळेसच फॉर्म्युलाचा यूज करायचे. जर का नाही यूज करायची, कुठे गरजच नसेल, तर त्यावेळेस यूज करायचं नाही, डायरेक्टली करायचं. ओके, तर हे 17 येईल आन्सर. लास्ट क्वेश्चन आहे 8 + 8 + 5 - 6. देन फर्स्ट हे मी केले 8. आता हे मी डायरेक्टली 8 ऍड केले. आता पुन्हा 8 ऍड करताना इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, ऍड 10 + 2. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +5. आता +5 इथे डायरेक्टली नाही होत ऍड, तर +10 - 5. पुन्हा फॉर्म्युला यूज केला. नेक्स्ट इज -6. आता -6 साठी आजचा फॉर्म्युला यूज करायचा आहे -10 + 5 -1. आपला आन्सर येतं 15. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला कॉम्बिनेशन फॉर्म्युला सर्व शिकवले. कॉम्बिनेशन फॉर्म्युला, पॉझिटिव्ह कॉम्पोनंट, नेगेटिव्ह कॉम्पोनंट, कॉम्बिनेशन फॉर्म्युला, आपले 8 फॉर्म्युला आहेत. पूर्ण फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत पूर्ण पाहिला असेल तर वेल अँड गुड. जर नाही पाहिला असेल किंवा तुम्हाला आधीचे सुद्धा व्हिडिओज जर पाहायचे असतील, आधीचे सगळे कॉम्बिनेशन फॉर्म्युला शिकायचे असतील, तर मागील सगळे व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मागचे सुद्धा व्हिडिओज पहा, जर तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकायचा असेल तर. ओके, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला तुम्हाला जर का पूर्णपणे समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर एक कमेंटही करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तेही सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता, किंवा व्हिडिओ आवडला असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की एखादी चांगली कमेंट करा. आम्हालाही हुरूप येतं की आम्हीही वेगवेगळे व्हिडिओज अजून अपलोड केले पाहिजे. प्रेक्षकांना जर आवडले, स्टुडंट्सला आवडले असतील तर आम्हाला एक उत्साह येतो अजून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.